नाही नाही, मी काय म्हणालो ह्या असं वरण ओढून बांधायचं ह्याला, ह्या काठीला आणि त्याला काय बांधायचे? ह्या काट्या बांधायच्या नुसतं सपोर्टला, आणि नंतर मधनं हे बांधायचं, तंतूस फिरवायचं. मी आता इथे मित्राच्या घरी आलेलो, म्हणजे असंच फिरत फिरत काय कामानिमित्त पण आलेलं सोडा. तर हे घर त्याने इथं मस्तपैकी बांधलं आहे, आणि मॉर्निंग म्हणजे सकाळी इकडं एक डोंगर आहे, इकडं आहे समोर, आणि समोर अशी हिरवीगार शेती आहे. तुम्हाला दाखवतो, ही शेती बघा हिरवीगार आहे, आणि समोर असं डोंगर, आणि वाऱ्याचा आवाज कुठल्याही प्रकारचं ना, इथं गाड्यांचा आवाज आहे त्यात ना, काय दंगा ना काय, एवढं खतरनाक वाटते. पक्ष्यांचा आवाज मला यायला, आणि इथं शेतात आता कामं करायलाच बघा, तर लय भारी वाटते. पावसाळ्यात तेवढी मजा येत असेल येतं मस्त. 12:08 आणि 40 सेकंद गेले. आठवडाभर मी नाही म्हणालेलं, तर रात्रीचं 10 वाजता झोपायचं म्हणतोय आणि सकाळी लवकर उठायचं म्हणतोय, पण मला जवळपास कमीत कमी 2 वाजायला लागले, एक आठवडा झालं. आणि मी मॅड ॲनिमलच्या चॅनलसाठी एवढं काय काय करावं, भरपूर काय काय करावं, मला माहीत नाही काय काय करावं. आणि मी सकाळी लवकर उठतोय, दिवसभर परत शूट, परत संध्याकाळी, तर ब्लॉगला पण वेळ मिळणार. आणि ब्लॉग तर मी बसून करायला रात्री 12 वाजता. ऑगस्ट महिन्यात 17 तारखेला नागपंचमी आहे, आणि तू आज धपाट करायलीस. हां मग पहिला व्हिडिओ मी टाकलेला यूट्यूबला 4 वर्षापूर्वी, आणि 15 तारीख काल होती, आणि आज 16 तारीख आहे. 14 जुलै 2022 अपलोड केलेला मी व्हिडिओ, आणि माय फर्स्ट व्लॉग म्हणून आहे. 46 लाईक आणि 380 व्ह्यू आहेत फक्त, म्हणजे 2022. आणि त्याच्या आधीपासून मी, मला वाटते 1 वर्ष फक्त मी व्लॉगिंग चालू करतो म्हणून मी फक्त म्हणत होतो. आणि मी बऱ्याच, म्हणजे असं माझे मित्र जे होते ज्यांना यूट्यूबबद्दल थोडंफार माहिती होतं, त्यांना पण मी कल्पना देत होतो, खरं माझं धाडच काय झालं नाही. आणि 1 वर्ष असंच उलटून गेलं, आणि नंतर मग फायनली विचार घेतला की हां चला टाकायचंच व्हिडिओ. आणि आता 4 वर्ष झाली यूट्यूबला मी व्हिडिओ टाकते. तेवढं बस होते हे करतात ए, हां अर्धा किलो हां. याला बांधतो कशाला? एक घेवड्याचा वेल, आणि मी वळकाचा वेल इथं लावला आहे, आणि त्याला 4 काट्या लावल्यात, आणि त्यात वेल लई वरती जायला लागला, आणि त्याला मी आता हे बांधतो तंदूस. कारण का इथल्या इथे फिरलं तर खाली तर शेंगा गावतील आपल्याला. काट्या हलवून बघितलो, तर काट्या काय याला लागत नाही. वळकाचा वेल निघाला बाजूलाच कोणीकडे, तर याला असं गुंडाळायला पाहिजे तो. हां मी लाव ही काठी बांधूया. नाही नाही, मी काय म्हणालो ह्या असं वरण ओढून बांधायचं ह्याला, ह्या काठीला आणि त्याला काय बांधायचे? ह्या काट्या बांधायच्या नुसतं सपोर्टला, आणि नंतर मधनं हे बांधायचं, तंतूस फिरवायचं. माझं काय म्हणणं आहे, शेत आम्ही ह्याला जाम करायला हे करतो, ही खाली घट नाही अजून. मग वरती तेवढं बांधलं तर कुठले वरती वर नाही, तंदूसच ह्याला बांधून इथं घ्यायचं आणि तंदूसातच बांधून हे करायचं. आणि एवढं काय करायचं, 2-3 धागा आणायचं वरचं राहून, आणि नंतर मग इथं कट करायचं, आणि हे असं खरं तंदूस आत वळून बांधलं तर मग हे आत येणार नाही, आत येत नाही, असं जाम भसते. मग बांधूया थांब तंदूस. कसलं मिरचीचे एवढ्या मिरचीच आहे ते? ते मिरचीच की सगळं. मग लावाय पाहिजे हो नी, इथं जरासं मारून घे रोटर नी, तर लाव्या नी. एवढ्या मिरच्या गावतील बघ त्याला. वरतीच बांध, म्हणजे लय खाली आहे नको, मी धरतोय. तर हे जरासं लय सैल झालंय. खचाय पाहिजे असं. हा फुलपाळा हां ठीक आहे. येईल तिथंच मारलाय माझ्या बरोबर केवढ्या जवळ. ही आता आहे का नाही, त्याच्यावर मारायचं बस बरं हलते का आता, म्हणून खचायचं. खचलं का नाही हे, याला काय होतं होय ते काय वाळकाचं आहे होय ते. हां कारल्याचं हे वाळकाचं आहे. कुठलं हे वाळकाच नाही, घेवडा आहे. वाळकाचं नाही, वाळकाचं कुठलं तर घातलं इथे. झाला असता तर हे सगळं झालं नसतं. इथं लागलं असतं काहीतरी, JCB वाला झाला नाही. कसल्या शेंगा ते हे कर, मग तिथे वाळकाचं होतं उगायसाठी, दुसरा घालाय की मध्ये. तर राहू दे, ते मला हे दे फक्त तंदूस. केवढं वर लय वर बांधूया काय, एकामेकाला ओढून बांधलं का नाही काय होतं. निस्तर कट मारू काय.
नाही आवड 3 मारायचे म्हणजे निष्ठ 4 आहेत वरनं घेणार ते आता हे बांधले आपण एवढं खरं असं ते निघले ते तेवढीच दोरी आहे नंतर आणून दुसरी दोरी बांधाय अजून आहे का आणून बांधाय त्याला जिथं तेवढे हे होते खरं आता EBL तर वर याय पाहिजे हे लईच वर निघाला नाही मी म्हणाल तो काय माहिती आहे काय ह्याला आणि आडव्या आणि काट्या बांधूया काय म्हणजे सपोर्ट राहील कॅमेऱ्याची बॅग म्हणजे मी छोटी एक बॅग आहे माझ्या जे की कॅमेरा त्यातनं घालून मी कुठेही जाते कॅरी करते आणि त्याचंच बरोबर आज चेन तुटले आणि त्यात मोठं आहे माझं पॉवर बँक कॅमेरा आता त्याला परत जाऊन चेन लावायला पाहिजे कारण त्यात लई इम्पॉर्टन्स आहे ते माझं आणि आता परत गारगोटी फेरी आहे ते एका चेनसाठी मला इकडे यायला लागलं तर चेन दुरुस्त करून घ्यायला लागलं सर तुला हात लांब आहे हां 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 ते शिलायला मारायचं आहे. थांबा एक मिनटं आता हे रनर आणि हे केरामिक किती फरक आहे होय 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 हे ओरिजिनल आहे सारखं सारखं निघाय नको होय नाही हे पहिलंच होतं त्याच्याबरोबर फक्त एवढ्या कामासाठी मला यायला लागलं कारण त्याच्यात मी कॅमेरा ठेवतोय ओके झालंय काम हे माझ्या म्हणजे एक हसू जी यायला लागली मला ते ह्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो मी केस आणि दाढी वाढवलेली म्हणजे का की मी एक ऑडिशन देऊन आलेलो जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती पिक्चर बनणार आहे आणि त्याच्यासाठी मग कोणताही रोल मिळेल माहिती नाही तर मला तिथं ऑडिशन द्यायला गेलो ऑडिशन एवढी काय चांगली झाली नाही पण ठीक आहे म्हटलं काय होईल ते होईल त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर एक 2-3 दिवस 4 दिवस वाट बघितली मग काय कॉल आलाच नाही आणि आत्ता झाला असा विषय की मी मम्मीला म्हटलं 2 दिवसापूर्वी म्हटलं मम्मी मी केस कापतो आणि ती म्हणजे सकाळी आंघोळ केली की अशी बोली झाली की जास्त वेळ लागते 1 तास तरी जाते मला ते केस हे करायला आणि केस कापतो आणि दाढी पण कमी करतो म्हटलं रेग्युलर लुक करतो तर मम्मी म्हणाले नको थांब जरा थांब असू दे ते ऑडिशन देऊन आलास त्याचा काहीतरी फोन येईल मग आता तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ करते ह्या व्हिडिओ म्हणजे 53 सेकंदपर्यंत आता रेकॉर्डिंग झालं ह्या व्हिडिओ क्लिपचं तर ते 1 मिनटापूर्वी मला फोन आला की म्हणलं की तुमचं जे कन्फर्मेशन नाही आहे पण तुमचं जे लुक आहे ते लुकसाठी तुम्हाला मेजरमेंट दिले जातील आणि ते तुम्हाला व्हॉट्सअपला कळवलं जाईल आणि व्हॉट्सअपला कळवल्यानंतर तुम्ही त्याचे मेजरमेंट काय असतील तुमच्या लुकच्या किंवा बॉडीच्या काय असतील ते तुम्ही सबमिट करा म्हणून तर 2 दिवसांत मला व्हॉट्सअप करतील असं म्हटलं मग ठीक आहे म्हटलं म्हणजे मम्मी म्हणत होती की थांब कापू नकोस राहू दे तर तसंच झालं मला त्यांचा फोन आला आणि बघूया फायनली आता मला पण माहीत नाही की कन्फर्मेशन होईल नाही होईल पण एखादा वेळेस झालं तर झालं निम्म्यातनं पुढे पाऊस लागला काय त्यामुळे आम्ही इथं थांबले आता तिथं पाऊस नाही पण तिथनं लई जोरात पाऊस आहे पुढे न मला मागं घेऊन आहे मला पुढं पाऊस आहे ATM आणि पासबुक हे भरायचे मी मला वाटते कितीतरी वर्षांना आता इथं आलोय आता हे जर पासबुक भरायचं